नाही नाही असं महत्त्वाची काय नाही. सगळ्या जिल्ह्यातच रॅल्या चांगल्या झाल्या. सगळाच मराठा ताकदीनं आला. तसाच बीडचाही मराठा येणार आहे, जालन्याचा पण येणार आहे, संभाजीनगरचा सुद्धा छत्रपती संभाजीनगर सुद्धा मराठा सगळा येणार आहे. असं काय नाही. पोलीस बंदोबस्त सगळ्याच एस पी साहेबांनी चांगलाच बंदोबस्त दिला आहे सगळ्यात. तसंच बीडचे सुद्धा एस पी साहेब द्यायले. आपल्या जालन्याचे संभाजीनगरचे सध्या तरी द्यायलेत बुवा. आधी परवानग्या आठ जणांची समिती सदस्य हैदराबादला गेले. त्यांनी सगळ्या कागदपत्राची पाहणी केली. 5,000 कागदपत्र सापडले पण जीर्ण झाले आणि त्याला प्रॉपर स्कॅनिंग आणि हे करावं लागणार. त्यासाठी बराच काळ लागला. राज्य सरकारकडे जमा पण करणार. बघूयात ना काय केलंय हे शंभूराजे साहेब सांगतील. समितीनं काय केलंय, काय पुरावे मिळालेत, गॅजेट आणलंय का, आमच्याकडे सुद्धा गॅजेट उपलब्ध आहेत, ते काय वेगळे नाही आहेत. शंभूराजे साहेब सांगतील. आता शंभूराजे साहेबांवरती विश्वास ठेवला आहे. पुन्हा एकदा मराठ्यांनी शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांवरती ठेवला. आपण बीड जिल्ह्याचा दौरा करत आहात. याच्या अगोदर परवानग्या नाकारल्या, परत परवानग्या दिल्या गेल्या. आज दौरा करताय आपण. या दौऱ्याकडं नेमकं मराठा समाज म्हणून मराठा समाजाच्या मागण्यात येतात. त्या दौऱ्याकडं आपण काय नेमक्या मराठा समाजाला संदेश देणार आहात आणि त्या दौऱ्याला ज्या पद्धतीने विरोध होतोय त्या विरोधाला काय उत्तर द्यायला? या दौऱ्याला फक्त न्याय म्हणून बघतोय, आमच्या वेदना म्हणून बघतोय. आमच्या मराठ्यांच्या लेकरा बाळाला आरक्षण मिळावं ओबीसीमधून, आमचं ते हक्काचं, ते आम्हाला मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. या दौऱ्याचा हा उद्देश आहे. जातीवाद कमी वाढवला आहे छगन भुजबळनं, तो कमी व्हावा या दौऱ्याचा उद्देश आहे. कायदा सुव्यवस्था छगन भुजबळला बिघडायची, आम्हाला ती बिघडू द्यायची नाही म्हणून शांतता रॅली आम्ही जिल्ह्यात ठेवली. आमचा उद्देश साफ आहे, कारण जनता शेवटी आम्ही गोरगरीब आहेत, आम्हाला त्रास होणे एवढाच. भुजबळा पाठोपाठ धनंजय मुंडेचाही कुठेतरी त्या दौऱ्याला किंवा पंकजा मुंडेचाही कुठेतरी छुपा विरोध दिसतो त्या दौऱ्याला. छुपा काय याचा उघड आहे. सगळे ओबीसीचे नेते छगन भुजबळनं एकत्र केले आणि मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी ताकदीनं प्रयत्न केले. पण बाकीच्याला आम्ही दोष देत नाहीत, विरोधक पण मानत नाहीत. सगळा मराठ्यांचा आरक्षणाचा मारेकरी आणि मराठ्यांचे पोरं मरावेत ही भूमिका छगन भुजबळची. मतं मात्र त्याला मराठ्यांचे लागते. अधिवेशनाचा समारोप आता होतो आहे. उद्या विधान परिषदेची निवडणूक आहे. आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या संदर्भात सगळे सोयीचे फारशी काही सकारात्मक चर्चा झाली नाही. सत्ताधारी आणि विरोधकांचं एकमत नाही झालं. शेवटचा दिवस असं म्हणावं लागेल. विधान परिषद आहे आणि आजही मराठा आरक्षणाबाबत गदारोळ होण्याची शक्यता आहे. कारण काल कामकाज जे आहे ते 4 वेळा स्थगित केलं आणि नंतरही स्थगित करण्यात आलं. तुमचं आव्हान काय असणार आहे ते सगळ्या आमदारांना मंत्र्यांना? सगळ्याच मंत्र्याला आघाडीचे असतील किंवा युतीचे असतील सगळ्यांना आव्हान आहे की आमचं हक्काचं ओबीसीतलं आरक्षण आहे. आमच्या सरकारी नोंदी सापडल्यात. सगळ्यांनी ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून लावून धरलं पाहिजे. विरोधकांनी तरी का पळावं, त्यांनी सुद्धा सांगितलं पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं किंवा त्यांची भूमिका तरी स्पष्ट व्हायला पाहिजे की आम्हाला मिळू द्यायचं की नाही, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं की नाही, हे विरोधकांचं सुद्धा आम्हाला कळणं खरंच गरजेचं वाटायला लागले आणि सत्ताधाऱ्यांचं सुद्धा. दोघांनी एकदा सांगून टाका आम्हाला की ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही, आम्ही आमचं बघतो काय करायचं. सगळ्या आमदारांनी सांगून टाकावं की आमचा विरोध आहे का पाठिंबा आहे. हा मग आरक्षणाची चर्चा होती. सरकार देईल नाही देईल, विरोधकांनी जायला पाहिजे होतं ओबीसीतून आरक्षण द्या म्हणायला. म्हणजे तुमचा बी काय छुपा पाठिंबा आहे का काय मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळू नये महाविकास आघाडीचा, आणि सरकारचं बी एक काय की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. म्हणजे एकानं हल्ल्यासारखं करायचं आणि एकाने रडल्यासारखं करायचं, असा मला काहीतरी डाव दिसायला लागला आहे महाविकास आघाडीचा पण आणि सरकारचा पण. एकमेकाच्या बोलवायचं एकमेकाला आणि जात नाही आहेत याचा अर्थ स्पष्ट भूमिका दोघांकडून बी होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. पण जनता वळखायला लागली आता की तुम्ही ओबीसीतून आरक्षण मिळू नये म्हणून सरकार पण आणि विरोधी पण नक्की डाव रचत आहे असं समाजाला कळायला लागले. म्हणून आता समाजच रस्त्यावर उतरायला लागला. तुम्हाला दोघाला सोडू. सकारात्मक बातम्या न्यायालयाने एक असा निकाल आता दिलेला आहे की जमीन मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल होता त्या अहवाल सादर करण्यात त्याला मुदतवाढ जी आहे ते न्यायालयानं त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेतलेलं आहे. काय एकूण सकारात्मक आहे त्या दृष्टीने? हे बघा, सरकारनं जर आता सिद्ध केलंय की मराठा समाज 10% मागास सिद्ध आहे, तर कायदा सांगतो 50%च्या आत घेतलं पाहिजे. आम्हाला ते मान्य आहे, पण कधी 10% आरक्षण हे 27% ओबीसी आरक्षणात घेतल्यावर
कारण कायदाच तसं सांगतो की जी जात किंवा जो समूह मागास सिद्ध झाला आहे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या, त्याला ओबीसी आरक्षणात घेतलं पाहिजे, 27% आरक्षणात घेतलं पाहिजे. 50%च्या आत 10% आरक्षण घ्यावं आणि नंतर मर्यादा वाढायची तर वाढवावं. पण तर मग आम्हाला ते मान्य आहे, नसतं आधी मात्र मान्य. अल्टिमेटमचा दिवस जवळ येत आहे. काय सरकारचं त्याच्यातून काही संपर्क झाला आहे का, किंवा त्याच्यानंतर ते आता आपली भूमिका काय असणार? अल्टिमेटमचा दिवस जवळ आला आहे. बोलाबोली रोज चालू आहे. रोज ते बी कादरांना फोन लावायला आणि मी बी कादरांना बोलायला. पण मला लागते कृती. अंमलबजावणी आहे का, काय केलं आहे काय नाही हे सांगायचं आम्ही ऐकतोय, परंतु मी समाजाचाच. त्याच्यामुळं 13 तारखेच्या नंतर या महाराष्ट्रातल्या मराठ्यांची सरळ भूमिका आहे की 13 तारखेच्या नंतर जर सरकारनं निर्णय नाही घेतला तर महाराष्ट्रातली बैठक बोलवायची आणि काय करायचं त्याच्यानंतर ठरवायचं. आमच्याकडून कुठंही त्या अगोदर काही केलं जाणार नाही. राज्यात वारकऱ्यांचे मन दुखतील असंही काही होणार नाही आहे. कारण शेवटी पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जनता गेली आणि तिथं वारकऱ्याच्या मन दुखतील असं एकाही महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडून कृत्य होणार नाही. हे मनानं सांगितलं मी तुम्हाला. कारण आमचं कुठलंही आव्हान नाही. कारण देवाच्या ठिकाणी धर्माच्या ठिकाणी आम्ही कधी आडकाठी आणत नाहीत. तिथं राजकारण तिथं आरक्षण हे दोन्ही विषय आम्ही देवधर्मात अजिबात आणत नाहीत. जर त्या काळात उगा एखादं आंदोलन करायचा प्रयत्न केला तर शेवटी वारकरी जनता ही आपली गोरगरीब गेलेले आहेत, त्यांना पळण्यात काही राडा होऊ नये, त्यांची काही चेंगराचिंगरी होऊ नये हे उद्देश आमच्या डोळ्यासमोर ठेवून वारकऱ्याला कुठं दुःख होईल असं आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही, घेणार पण कधी नाहीत. कारण वारकरी देवधर्म धर्म शेवटी आमच्यासाठी जीव की प्राण आहे. आरक्षणाची लढाई वेगळ्या मार्गाने आम्ही करू, अशा ठिकाणी आम्ही कधीही राजकारण किंवा आरक्षण पंढरीच्या विठुरायाच्या आषाढी वारीत आणणार नाहीत. आम्ही मात्र 13 तारखेच्या नंतर काय सरकार करतंय त्याच्यानंतर बघू काय करायचं. दादा, आज इथल्या लोकसभेच्या पराभूत उमेदवारांनी आपली भेट घेतलेली आहे. आपल्या काळात त्यांच्या मिस्टरांनी जे आहे ते आपल्या विरोधात थोडी भूमिका घेतली होती, फडणवीस यांचं समर्थन केलं होतं. आज त्यांनी आपली भेट घेतलेली, काय नेमकी चर्चा झाली आणि हा इफेक्ट म्हणायचं मराठा? कोणी भेट घेतली? अर्चना पाटील यांनी भेट घेतली लोकसभेच्या पराभूत उमेदवार. बरोबर, त्या ताई त्या होत्या का नाही मला चेहरा नाही बघा. म्हणजे मी असं म्हणजे टोचून बोलल्यासारखं नाही चेहरा नव्हता मला माहिती. पण शेवटी समाज म्हणून ते आले असतील, समाज म्हणून आले असतील. नाही अजिबात नाही. ते समाज म्हणून आले असते ना. समाज म्हणून आल्यावर कोणी आला तरी आम्हाला स्वीकारावं लागणार आहे असं नाही. संवाद सुरूच आहे. रात्रीचा शेवटचा संवाद सरकार प्रतिनिधी किंवा मंत्री यांच्याशी काय झालं? आरक्षणावर नाही झाला. शंभूराजे देसाई साहेबांना आम्ही रात्री फोन लावला होता की इथले कलेक्टर महोदयांकडून काही कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत, सर्टिफिकेट देण्याबाबत, त्याला नोंदी शोधण्याच्या बाबत लवकर प्रमाणपत्र दिले जात नाहीत. त्यामुळं आता ते कसं देता जात नाही हे आणखीन माहिती नाही. पण जाणून बुजून दिले जात नाहीत की काय त्या संदर्भात मात्र चर्चा केली की सरकार म्हणून आपण आहेत, आमच्या लोकांना अडचण येऊ नये. आमचे पोरं शिकायला लागलेत, त्यांना सर्टिफिकेटची गरज आहे. त्यांचे जर वंशावळ निघाली, त्यांच्या जर नोंदी निघाल्या तर त्यांना देणं आवश्यक आहे. हे आम्ही शंभूराजे देसाईला सांगितलं, देसाई साहेबांना पण सांगितलं आहे आणि या धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्री साहेबांना सुद्धा सांगितलं की सोडवा नसता आम्हाला धाराशिवमध्ये येऊन कलेक्टर ऑफिस पुढं पुऱ्या महाराष्ट्राला आंदोलन करावं लागणार आहे. त्यांनी सांगितलं 9-10 वाजायच्या आत आम्ही कलेक्टर महोदयाशी बोलून जे धाराशिव जिल्ह्यातले प्रमाणपत्र आहेत ते सगळे द्यायला लावतो आणि नोंदीसुद्धा शोधायचं काम सुरू ठेवतो हे त्यांनी सांगितलं आहे. एवढीच मात्र चर्चा झालेली, बाकीची नाही. धन्यवाद दादा. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.